भाजप आपलं निवडून यावं. पण आमचा विश्वास आहे की बीजेपी आमचे हे प्रश्न पूर्ण करेल. काय वाटतं कोण निवडून यावं, भाजप का राष्ट्रवादी? भाजप. जनतेचा कौल बीजेपीच्या विरोधात दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता येईल पुणे महानगरपालिकेवर? बीजेपी कमळ. आमच्या भागात त्या हिशोबाने बीजेपीचा आवाज जोरात चालू आहे. राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही एकत्रच आहेत. म्हणजे एकाला जर का 10 गुण दिले तर दुसऱ्याला त्यातले 5 मिळणारच आहेत. जेव्हापासून बीजेपी सत्तेवर आहे केंद्रामध्ये तेव्हापासून आघाडीने आणि भरभराटीने झालेलं आहे असं माझं मत आहे. काय वाटतं तुम्हाला महानगरपालिकेत कोणत्या पक्षाची सत्ता येईल? काही ठिकाणी दादाचं पार्ट जड आहे, काही ठिकाणी बीजेपीचं जड आहे. आपण भाजपच क्षेत्रात आहे. तुम्हाला काय वाटतं कोणत्या हवा सांगा? सत्तेला तर भाजपच चालू आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झाल्या. उमेदवार सुद्धा प्रत्येक पक्षानं जे आहेत ते आपले फायनल केले. प्रचार सुरूही झाला. अवघ्या काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली आहे. मात्र ही निवडणूक ज्यांच्यासाठी होते ते म्हणजे स्थानिक जनता. त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनंच या उमेदवारांना कुठेतरी नगरसेवक म्हणून जे आहे ते महानगरपालिकेत जाण्याची संधी मिळते आणि तिथं हे जनतेचे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा जनता व्यक्त करते. मात्र इतके वर्ष झाले पुण्यात महानगरपालिका आहेत. खरंच या जनतेचे प्रश्न सुटले का? अजून त्यांचे कोणते प्रश्न जे आहेत पुण्याच्या जनतेचे ते सोडवणं जे आहे ते लवकरात लवकर झाली पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. नेमकं पुणेकरांच्या मनात काय आहे? त्यांना कोणत्या पक्षाची सत्ता हवा आहे? त्यांना माणूस हवा आहे किंवा पक्ष हवा आहे? ते आपण आजच्या या संपूर्ण व्हिडिओत बघणार आहोत. कारण आपण आज संवाद साधणार आहोत सर्वसामान्य पुणेकरांशी. त्यांच्या भावना काय आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय नेमकी हवा आहे सध्या पुण्यात? काय वाटतं कोण निवडून यावं, भाजप का राष्ट्रवादी? भाजप. भाजपचं येण्यामागचं कारण तुम्ही काय सांगा? विकास चांगला होतो ना त्यांचा. बरं, काय विकास कामं केले? भरपूर केले. रस्त्याचे कामं झाले, आयटी पार्क वगैरे झाले तिथं पारडीत. आणि महिलांचे पण प्रश्न बरेच सुटतात तिथे. वाहतुकीच्या बाबतीत काय म्हणाल तुम्ही? वाहतूक तर आता थोडीशी आहेच. आता पब्लिक पण वाढलेलं आहे आणि गाड्या पण जास्ती झालेल्या आहेत. भाजपने परत मेट्रो आणलेली आहे, त्याचं क्रेडिट भाजपला जाते. मेट्रोमुळे काय समस्या सुटल्यात? प्रवास चांगला होतोय ना, गाड्या कमी झाल्यात, वेळ वाचतोय. काकू तुमचं काय मत आहे? काय सांगाल एकदा? माझं तेच मत, भाजप आपलं निवडून यावं. सगळीकडे भाजपच असावा. काय कारण आहे भाजप निवडून येणार? भाजपची कामं सगळी चांगली आहेत. सगळी चांगली आहेत. कोणते एक दोन कामं सांगाल? लाडकी बहीण योजना त्यांनी सगळी अंमलात आणली. लाडक्या बहिणीचा हप्ता वेळेवर होतो का? हो, येतो. कधी कधी येतो, कधी उशीर होतो, कधी मागे पुढे होतो, पण येतो. बाकी कोणत्या समस्या सुटल्यात भाजपच्या कार्यकाळात समजा तुमच्या भागात? बाकीचे काही रोडची कामं वगैरे झाली. रोड मेट्रो लाईन झाली, पाण्याची समस्या सुटली. आता गॅस लाईन, गटार लाईन चालू आहे कामं आता सध्या. भाजपच्या काळात भरपूर कामं चालू आहेत. दादा, पुण्यातली वाहतूक समस्या असतील, पुण्यातले प्रश्न जे सोडवलेले असतील किंवा जे निर्माण झालेले आहेत सोडवायचे असतील, याच्याहून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि भाजप यांच्यात जे सध्या वाकयुद्ध रंगलेलं दिसतं, कामाच्या बाबतीत तुम्ही भाजप आणि राष्ट्रवादीला 10 पैकी किती गुण द्याल? मला राष्ट्रवादीला 10 पैकी किती गुण द्याल? आता जर का बघितलं तर राष्ट्रवादी आणि भाजप दोन्ही एकत्रच आहेत. म्हणजे एकाला जर का 10 गुण दिले तर दुसऱ्याला त्यातले 5 मिळणारच आहेत. नाही, मागचा कार्यकाळ पाहता. मागचा कार्यकाल पाहता जर का तुम्हाला सांगतो, पिंपरी चिंचवडचं जे काम केलंय अजितदादांनी, तर अजितदादांना त्या बाबतीत खरंच चांगले गुण आहेत. पण पुण्यामध्ये एवढी काय प्रगती झालेली दिसत नाहीये. रोड वाईट नाही झाले किंवा आता मागच्या काही वर्ष भाजपची सत्ता आहे पुण्यात. भारतामध्ये भाजपची सत्ता आहे, महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. पण पुण्याचं जे काय सुशोभीकरण, जे काय वाहतुकीचे समस्या आहेत त्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. त्या काय अजून होत नाहीये. कारण एखादी गाडी जरी टर्न मारायची म्हणली की दुसऱ्या मिनिटाला अख्खा रोड ब्लॉक होतोय. तर किंवा पेठेमध्ये जर का गेलात तर ते वॉकर्स जे आहे त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाहीये. लोकांना पेठेमध्ये कुठंही फुटपाथ चालायला नाहीये. कुणाला मार्क द्यायचे? काका, मी तुम्हाला विचारतो, याच्या आधी काही भरपूर वर्ष जे आहेत ते अजित पवारांची सत्ता होती. माग परत भाजपनं 5 वर्ष इथं राज्य केलं, त्याच्यानंतर प्रशासक आले. काय नेमकं वाटतं तुम्हाला? काय फरक जाणवतो दोन्ही कालखंडातला? हो, नक्कीच जाणवतो. गेल्या 5 वर्षामध्ये आपण सर्वांनी बीजेपीचं काम पाहिलेलंच आहे. केंद्रामध्ये, राज्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय. पुण्यामध्ये जी ओव्हरऑल सत्ता आहे भाजपने बरेचसे, मेन म्हणजे मेट्रो आहे, कचरा तुमचा सगळा रोज उचलला जातोय. प्रॉपर अगोदर पाण्याचा त्रास होता आम्हाला. खराडी म्हणजे पाण्याची वानवा असं एक समीकरणच होतं टोटली. पण आता जवळजवळ बराचसा हा म्हणजे मोडीत निघालेला प्रश्न आहे.
अजून थोड्या काही भागांमध्ये आम्हाला अजून त्रास आहे, आम्हाला पाण्याची गरज आहे. पण मग आमचा कोणाची- विश्वास आहे की बीजेपी आमचे हे प्रश्न पूर्ण करेल. वाहतूक आपण सगळे त्यातून जातोय, सफर करतोय. पण आम्हाला आहे आशा की भाजप आपल्या अजून या 5 वर्षात पुढच्या सत्तेत आलं तर नक्कीच आमचे प्रश्न पूर्ण होतील. त्याचप्रमाणे आता एक 15 दिवसापूर्वी आमच्या कानावर निर्णय आलाय, जी मेट्रो आपली रामवाडीपर्यंत एंड झाली होती ती भाजप सरकारने वाघोलीपर्यंत एक्सटेंड केलेली आहे. त्याबद्दल आम्ही फडणवीस सरकारचं नक्कीच आभारी आहे की जे आमचा जो महत्वाचा प्रश्न होता की पुढचा वाघोलीच्या पर्यंतचं जे ट्रॅफिक लागायचं मेन वाघोलीमध्ये ते नंतर सुटणार आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारच व्यक्त करतो. त्याचबरोबर एक आहे की सध्या आपण पाहतो कलगीतुरा रंगलाय अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस. तुम्ही पाहत असाल बातम्यांमध्ये काय ते म्हणतात. अजित पवार म्हणतात की मी BRTS आणली, देवेंद्र फडणवीस म्हणतात की BRTS आणलेली अजित पवारांची फेल गेली, आम्ही मेट्रो आणली म्हणून सगळं काही वाहतूक जी आहे जेवढी तुम्हाला दिसते तेवढी सुरळीत झाली. हा कलगीतुरा रंगला, याच्यावर काय म्हणणं? नाही हे सगळं हे पहा, विरोधक आहेत ते त्यांचं काम करणारच आहेत. पण जनतेला माहित आहे की 5 वर्ष हे काम कोणी केलेलं. त्यामुळे जरी अजितदादा किंवा दुसरे कुठल्याही पक्षाचे स्पेसिफिक आपण म्हणू शकत नाही, कुठल्याही पक्षाचे जरी म्हटले तर शेवटी जनता काही झोपलेली नसते. जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असते की विकास कोण करते. त्यामुळं ते आपल्याला दिसणारच आहे मशीन मध्ये, EVM मध्ये. परवा जनता कुणाला मतदान करणार, काय करणार हे आम्ही सांगू शकत नाही. माझ्या मनात काय, तुमच्या मनात काय, यांच्या मनात काय, त्यांच्या मनात काय, आम्ही काही सांगू शकत नाही. जो निवडून येईल तो येईल. अजून काय झालं, जे पाहिजे आम्हाला ते आहे. लाईट आहे, पाणी आहे, रोड आहे, हे ते आमच्या काही समस्या असल्या ते आमचे सोडवू शकतात. त्यामुळे आमचं काही नाहीये. फक्त आम्ही बाप्पू पटरेशी, ते आमच्या पाठीशी आहे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. तुम्हाला काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता येईल पुणे महानगरपालिकेवर? बीजेपी कमळ. भाजपाची सत्ता येईल, माझं बी मतदान कमळाला. पण आतापर्यंत या साईडला पुण्यामध्ये बऱ्यापैकी बाकीच्या पक्षांचं पण इथं आमदार वेगळे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. पण भाजपाचं जे काम आहे ते आतापर्यंत कुठं काही चुकीचं नाहीये, किंवा जे काही गोष्टी आहेत इथं कुठली अडचण आली, काय झालं तर ते सॉल्व्ह होतात. काय इथे काय काय समस्या होत्या आणि काय काय सॉल्व्ह केलं भाजप महानगरपालिकेत सत्ता असताना? म्हणजे रोडचे कामं झाली, ड्रेनेजची कामं झाली, लोकांचे काही अडी अडचणी असतील आमच्या भागात, ते बऱ्यापैकी सपोर्ट लोकांना करतात. मग तुमचं उमेदवार. आणि इथं हवा कोणाची सध्या भागात तुमच्या? आमच्या भागात त्या हिशोबाने बीजेपीचा आवाज जोरात चालू आहे. काय म्हणता, निवडणुका पार पडतायत, पुण्यात कोण येईल, भाजप का राष्ट्रवादी? आणि पिंपरीतही कोण येईल, भाजप का राष्ट्रवादी? जनतेचा कौल बीजेपीच्या विरोधात दिसत आहे. कारण की त्यांनी केलेली अभद्र युती, त्याच्यानंतर बीजेपीला सत्ता देऊन सुद्धा कामं होत नाही आहे, हे प्रमुख कारण आहे. जनतेच्या मनात राग आहे, परंतु बीजेपी काही करून निवडून येतच आहे. त्याला आपण आता काही करू शकत नाही. त्याला जनतेचा कौल म्हणाल ना तुम्ही का? जनतेचा कौल नाहीये, हे EVM मॅनेजमेंट आहे, त्याचे मॅनेज केलेलं आहे. मग अजित पवारांची जर सत्ता आली समजा, किंवा अजित पवारांचा महापौर झाला तरी EVMच असेल. आता आपण सांगू शकत नाही ना. शेवटी कौल काय येतोय, त्यावेळेच चित्र काय येतंय, तोपर्यंत आपण त्यावरती काहीच बोलू शकत नाही. कारण की आपण म्हणणं आणि प्रत्यक्षात येणं याच्यामध्ये फरक आहे. आजचं चित्र खूप वेगळं झालेलं आहे. काही ठिकाणी दादांचं पारडं जड आहे, काही ठिकाणी बीजेपीचं जड आहे. बीजेपीचे कुठं तुलनात्मक म्हणजे जास्त लढाईला माणसं अशी हे नाही आहेत, त्या योग्यतेचे उमेदवार दिलेले नाहीयेत. काय वाटतं तुम्हाला, महानगरपालिकेत कोणत्या पक्षाची सत्ता येईल? का बरं? त्यांची विकास काम आहेत ना ह्या एरियातले सर. बरं. आणि पुण्याचा विकास होईल भाजप सत्तेत आलं, होईल ना. आणि राष्ट्रवादी आलं ते दोन्हीच होणार ना. दोन्हीचं काय? वरती तर दोन्ही एकत्रच आहे, ते परत एकत्रच येणार आहे दोन. निवडणुका लागल्या, टॉप फाईट आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि भाजप आहे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली. काय वाटतं कोणत्या पक्षाची सत्ता यायला पाहिजे? आपण भाजपलाच सत्ता देणार, भाजपलाच देणार. भाजपलाच देणार. आता तुम्ही तर म्हणता की कोणताच पक्ष कामाचा नाही. आता काय धंदा, आता आपल्यापेक्षा आप्पाच आहेत तिकडं. अच्छा, मग आता हे तुम्ही जे दुकान वगैरे आहे, कोणत्या साली भेटलं लायसन? मला 2015 मध्ये लायसन भेटलं. बरं, मग आता हे तुमचं अधिकृत आहे इथं? अधिकृत नाहीये, भाड्यातच आहे. नाही पण लिगल आहे का अतिक्रमण आहे? अतिक्रमण तर होणारच. हो का? मग काय आता सुरक्षित वाटतं का तुम्हाला इथं व्यवसाय करताना? अहो 17 वर्ष झाले धंदा करतो मी इथं, हो. काय नवीन नाही मी. 2-4 वर्ष झाली नाही मी. बरं,
2012 पासून धंदा करतो मी इथं. तुम्ही भाजपला निवडून देता म्हणता, हा. तर इथल्या लोकप्रतिनिधीला तुम्ही काय मागणी कराल की तुम्ही निवडून आल्यावर काय अहो, पाहिजे? आम्हाला एक छोटं मोठं खोकं दिलं तर बस आहे. हो का, म्हणजे दुकान असं गाळा गाळा, मग काय ही मागणी तुमची असेल. हो बस दुसरं काय अहो काका जेवणापायी मनुष्य भाकरच मागणार ना, काय दुसरं काय व्यवसाय धन दौलत मागणार आहे का? बरोबर आहे. व्यवसाय पाहिजे काय तर मागणार ना, दुसरं काय? आता लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून देताय, तर लोकप्रतिनिधी जर तुम्ही डायरेक्ट काही बोलला तर तो तुमची समस्या मांडेल ना तिथं. हा ते तर आहे मग ना. मतदान करावं लागेल. मग मतदान तर आहेच ना. हा, मग आता मतदान कोणाला कराल? आता भाजपलाच करायचं, अजून काय? बरं, चालतंय, आता धन्यवाद. आपला इथंच आहेत ना, आता आपण एकच यशा करतो मग त्यांनाच करायला लागतंय ना. बरं. ते तुमचे कामं करतात का? छोटे मोठे कामं बोलल्यानंतर घरी जाऊन बोलल्यानंतर आपल्याला हा, हा. कामं करतात. बरं. काय काय पाहिजे तुम्हाला, समस्या काय तुमच्या? समस्या आम्हाला लायसन नाहीये. बरं. लायसन हवं. आणि जागा बरं, याच्यासाठी कधी पाठपुरावा केलाय कोणाशी? कधी कोणाला काही नाही. पत्र व्यवहार काही नाही? सध्या काय वाटतं तुम्हाला? आता महानगरपालिका लायसन दिली ना तुम्हाला त्यांच्या हद्दीत व्यवसाय करताना, तर मग काय तुम्हाला कोणता पक्ष आला तर तुम्हाला व्यवसायासाठी फायदा होईल असं वाटतंय? राष्ट्रवादी आणि भाजपची हवा चालू आहे असं म्हणतात, तुम्हाला काय वाटतं, कोणती हवा चालू आहे? सध्याला तर भाजपच चालू आहे. बरं, मग काय फायदा होईल तुम्हाला भाजप सत्तेत आल्यावर? आमची सत्ता तसं काही नाहीये की भाजपच आलं तर असं नाहीये. भाजप आलं तर एकदम बेस्ट आहे. बरं. काम व्हायला पाहिजे, बरं. समस्या दूर व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टी. इथल्या भागाचा विकास जेव्हापासून बीजेपी सत्तेवर आहे केंद्रामध्ये, तेव्हापासून आघाडीने आणि भरभराटीने झालेला आहे असं माझं मत आहे. काय विकास झाला? विकास इकडे बायपास झालेले आहे, काय ठिकठिकाणी पाण्याची सोय, रस्ते, दिवे बत्ती या गोष्टीचा विकास भरपूर प्रमाणात झालेला आहे. आणि मला खात्री आहे की या भविष्यामध्ये जर बीजेपी सत्तेवर आली तर मोठा विकास होणार आहे आणि जनसामान्याला एक वेगळी दिशा मिळेल अशी मला खात्री आहे.